नमस्कार। एकीकडे अजित पवारांच्या अपघातावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दुसरीकडे डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत मिळाला, त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील डेटा करप्ट होऊ शकतो का? कोणत्याही विमान अपघातानंतर आधी ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो? काय आहे हा ब्लॅक बॉक्स याची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करणारं उपकरण म्हणजे सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स। विमानाच्या उड्डाणापासून ते लँडिंग पर्यंत संपूर्ण प्रवासाची टेक्निकल माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाइट डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतो। विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो आणि म्हणून ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो। आता हा ब्लॅक बॉक्स असतो कसा? तर विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा नसतो। हा ब्लॅक बॉक्स असतो केशरी रंगाचा। याचे कारण म्हणजे विमान अपघातानंतर अगदी सहजतेने तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावं यासाठी। भीषण अपघातात ब्लॅक बॉक्स करप्ट होऊ शकतो का, हाही प्रश्न आहे। तर हजारो सेल्सिअसची आग, हजारो किलो वजन किंवा खोल समुद्रात 20,000 फुटापर्यंतचा दाब जरी आला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतो। विमान समुद्रात क्रॅश झालं असेल तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक सिग्नल असतो आणि हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर सिग्नल पाठवतो। तपासात ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा दुवा असतो। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो सर्वप्रथम प्रयोगशाळेत पाठवला जातो आणि त्यानंतर दुर्घटनेआधी शेवटच्या क्षणी विमानात नेमकं काय झालं होतं, काय सुरू होतं याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळते, ज्यावरून तपासाची पुढील दिशा निश्चित होते। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यात ब्लॅक बॉक्सचा मोलाचा वाटा असेल। आता प्रश्न हा आहे की हा अहवाल येणार केव्हा? अशाच व्हिडिओसाठी TV9 मराठीच्या पेजला फॉलो करा।